अंमली पदार्थ तस्करांना जरब बसली आहे। टास्क फोर्सचं काम उत्तमरित्या सुरू असून गेल्या 2 महिन्यात समाधानकारक कारवाई झाली आहे। यापुढे पोलिसांनी महसूल विभागाच्या सहाय्याने व्हिडिओ पार्लर आणि कसिनोंची तपासणी करावी, संबंधितांवर कारवाईचा बडगा उगारावा, अशा स्पष्ट सूचना पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिल्या। पालकमंत्री पाटील यांनी आज अंमली टास्क फोर्सची 6वी बैठक घेत आढावा घेतला। यावेळी जिल्हाधिकारी अशोक काकडे, पोलीस अधीक्षक संदीप घुगे, तृप्ती धोडमीसे, अपर पोलीस अधीक्षक ऋतू खोकर, वसुंधरा बिरजे, विद्या कुलकर्णी, प्राथमिक शिक्षणाधिकारी मोहन गायकवाड, स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस निरीक्षक सतीश शिंदे यांच्यासह टास्क फोर्सचे सदस्य, उपविभागीय पोलीस अधिकारी उपस्थित होते। यावेळी पालकमंत्री म्हणाले, पुढच्या टप्प्यात पोलीस विभागाने व्हिडिओ पार्लर, कॅसिनोंची तपासणी करावी। परवानाधारक व्हिडिओ पार्लर आणि कॅसिनो चालकांकडून अवैध धंदे होत नसल्याचं आणि ज्यासाठी परवाना घेतलाय तीच बाब सुरू असल्याचे शपथपत्र महसूल प्रशासनाने घ्यावे, अशा सूचना त्यांनी यावेळी दिल्या। अंमली पदार्थ विरोधी प्रबोधनात्मक लघुचित्रफित जिंगल्सच्या स्पर्धेला प्रतिसाद मिळत असून त्याची 31 मार्च अंतिम मुदत आहे। एप्रिलमध्ये प्रवेशिकांची छाननी केली जाईल आणि 1 मे रोजी बक्षीस वितरण करण्यात येईल। शाळा, महाविद्यालये, ITI, अभियांत्रिकी महाविद्यालये, तंत्रनिकेतनच्या विद्यार्थ्यांनी या स्पर्धेत मोठ्या प्रमाणात सहभागी व्हावं। सोशल मीडियाच्या माध्यमातून अशा जनप्रबोधनात्मक लघुपटांचा जास्तीत जास्त प्रसार करावा। यावेळी अंमली पदार्थ प्रकरणी पोलीस दलाने केलेल्या आतापर्यंत कार्यवाहीबद्दल पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी पोलीस दलाचं अभिनंदन केले। 2 प्रयत्न चालू आहेत, प्रबोधन आणि धाक। त्यातला धाक इतका बसला की दर आठवड्याला धाडी पडतात। शेवटी धंदा माणूस तेव्हाच करतो की जेव्हा प्रॉफिटमध्ये चालतो। त्यांचं जीवन मुश्किल करून टाकलं आहे आम्ही, आणि तो नुसते अटक होत नाही, नुसता धाड पडत नाही, अटक होते आणि मकोकाच्या दिशेने आम्ही सगळ्यांची वाटचाल करतो। प्रबोधनामध्ये खूप गोष्टी चालल्या आहेत। एक स्पर्धा झाली आहे 3 मिनिटाच्या शॉर्ट फिल्मची, त्यात खूप चांगल्या फिल्म झाल्या आहेत। एक जिंगल डेव्हलप झाली आहे चांगली। 31 मार्चपर्यंत मुदत आहे। अख्खा एप्रिल आम्ही स्क्रुटिनीला देणार आणि 1 मेला एक मोठा कार्यक्रम करू की ज्यांनी ड्रग्ज विरोधी प्रचंड साहित्य निर्माण केलं, गाणं निर्माण केलं, शॉर्ट फिल्म निर्माण केली, पथनाट्य निर्माण केलं, पोवाडा निर्माण केला। 1 मेला मोठा कार्यक्रम करू। या व्यतिरिक्त सगळे बंद कारखाने चेक झाले। निम्म्या कारखान्याने असं म्हटलं की आम्हाला कारखाना सुरू करायचा आहे। सगळ्यांकडून आपण कमिटमेंट घेतली की यापुढे बंद कारखाना असेल तर आत काही चाललं तर तुम्ही रिस्पॉन्सिबल आहात, अशा कमिटमेंट आपण घेतो। अँटी क्राईम एक जो आपला फोर्स डेव्हलप झाला, टास्क फोर्स, त्याच्यामध्ये आता शहर जिथे जिथे शहर आहे, म्हणजे मग सांगली शहर, मिरज शहर, तासगाव शहर, इथे एक छोट्या चौकीचं डिझाईन तयार करतो आहे आपण। सांगली शहरामध्ये ते 25-30 करायचं, मिरजेमध्ये एक 10-12 करायचं, आणि त्या आमची प्रायमरी चर्चा झाली, पण त्या थोड्या टॉवरवाल्या करता आल्या, तर त्यातून सगळीकडे टेळणी होते आणि स्पेस पण वाचते। कारण एकदा वर गेलो आपण की त्याचा बेस जो आहे तो हवेत जातो। तर त्याचं डिझाईन त्यांनी करायचं आहे। 1 एप्रिलला नवीन नियोजन निधी सुरू झाला की आम्ही त्याला पैसे देणार, आणि त्यामुळे ज्याला म्हणता येईल की नजर वाढवणं। आता एरिया डोमिनेशन। आता एका बाजूने माननीय कलेक्टर महोदयाने, माननीय SP महोदयाने शस्त्र ज्यांना परवाना मिळाले त्या सगळ्यांचं चेकिंग सुरू करणार झालं सुरू होतं, आणि त्यात प्रत्येकाने नव्याने सांगायचं की मला का हवं आहे। आणि कलेक्टर आणि SPनं असं वाटलं की हे काही नाही, त्यावेळेला त्याला धोका होता, आता कसला धोका, आम्ही काढून घेणार, हे आम्हाला ऑथॉरिटी आहे। सेकंड थिंग म्हणजे आता आमच्या अँटी क्राईम टास्क फोर्सचा पुढचा टप्पा जो आहे तो वेगवेगळ्या प्रकारची अनधिकृत ॲक्टिव्हिटी चाललेले हॉटेल्स, मग त्याच्यामध्ये व्हिडिओ पार्लर आले, त्याच्यामध्ये ज्याला आपण म्हणतो की कॅसिनो आले, परवानग्या आहेत ना, तरी चेकिंग करणार आम्ही की त्या परवानग्याप्रमाणे चाललं की। असं क्राईम जिथे जिथे होऊ शकतो, दारूची दुकानं, सगळ्या दारूच्या दुकानांचं यापुढे चेकिंग होईल की तुमच्याकडे दारू घ्यायला येणारा जो आहे तो लायसनधारक आहे, तुम्ही लायसनधारक आहे, आमचं काहीच म्हणणं नाही। कुठं घेऊन लगेच घरी गेलं पाहिजे, तिथे रेंगाळता कामा नये। तिथेच दारू भरतो, तिथेच प्यायला बसतो, जाणाऱ्या मुलींची टिंगल करतो, तर ते दारूच्या दुकानालाही आम्ही बंद करून टाकू आणि ते वाटेत दारू पीत बसणाऱ्यांना हे करू। असं जिथे जिथे क्राईम घडतो असे स्पॉट ठरलेले आहेत। मग बियर शॉपमध्ये, म्हणजे ज्याला आपण बियर बार म्हणतो, तिथे हमखास रोज एखादी होणारच मारा। अशा सगळ्या ठिकाणी त्या दुकानदाराला लायसन आहे म्हणजे काय तुला काही करायची परवानगी दिली काय, असं स्टेप बाय स्टेप आमचा अँटी क्राईम फोर्स पुढे चालला आहे। होणाऱ्या घटनांचा शोध लवकर लावतात। आज एक कोणाची केस समोर आलेली आहे,
की ज्याच्यामध्ये ऑन पेपर असं दिसलं होतं की नाही नाही हे नॅचरल झालं आहे, पण उलगडल्यानंतर असं लक्षात आलं की तो खून आहे. आणि त्यामुळे प्रत्येक घटनेचा मागोवा घेणं, निष्कर्ष काढणं, संबंधित लोक अटक करणं, याच्यातून नात्यांमधला क्राईम जो आहे त्याच्यावरही रिस्ट्रिक्शन कसे आणता येतील. कारण नात्यामधल्या क्राईममध्ये सुद्धा तुम्हाला धाक निर्माण केल्याशिवाय बंद करता येईल. दादा 2 दिवस झाले भिडेगुरु